मित्रांनो, आज भगवा कट्टा केसरी मैदान कारणवाडी फाटे येथे पार पडते आणि त्यात एक नंबरचा मानकरी ठरलाय अक्कू ड्रायव्हर यांचा वादळ आणि सर्व त्यांची टीम आहे. पण आपला हार्दिक अभिनंदन सगळ्यांचं. धन्यवाद. तर काय सांगाल आज अक्कू ड्रायव्हर असतील किंवा दादा असतील, काय सांगाल आज एक नंबर झाला आपला वादळचा, काय सांगाल आजचा आनंद? काय होतं, बैलाचा संघर्ष पण लय होता मध्ये 2-3 वेळा पायऱ्यात पैर भेटलं नाही ती. पण आता ते 2-3 दिवस झालं सलग. काल बी 2 फेरं पाहिलाय, आज 3 फेरं करून 1 नंबर गेलाय. काल क्वार्टरला राहिलेली गाडी मासुरण्यात कडन होती गाडी आणि आज 3 फेरं मधनं पोहून 1 नंबर गेला. वादळ की कुठनं घेतलाय आकुड्यावर? आपण हा बैल संभाजीनगरवरून घेतला. होय, किती दिवस झाले काय? बैल आणून 2 महिने झाले. होय, कुणाच्या नावाने बोलतो मैदानामध्ये? ही पप्पू शेट मोरे, अमरापूर, रोहित बाई, गोडशे बोडू. बाहेर कोण होता आज? आज ते विसापूरचा लक्षण जायगावात बी हीच गाडी पाहिलेली. तेव्हा बी एक केला, आज बी पाहिला, आज बी एक केला. नियोजन कधी केलेलं आहे? नियोजन मी रात्री केलेलं. त्यांना एक फोन केला, म्हणलं फोन घेऊन या. त्यांनी आपल्याला विचारलं ना डायरेक्ट ते, म्हणजे त्यांनी फोन दिला त्यातच आपलं नाव करते प्रत्येक मैदानात वादळ, काय सांगा? करते. आता काय काय झालंय, 2-4 अड्डे नशिबच नव्हतं. बैलाचं बी नाही, आमचं बी नाही. पोरं रोज नाराज व्हायची. पण काल मनाला असं वाटलं आपल्या बैल आहे आणि आपल्या हातातूनच काहीतरी चुकतंय म्हणून मी बी आता लय म्हणजे 2-4 महिने गाडी घालते ना कोणाची असतं काय म्हणजे स्टार्ट असते वरती आज. पण पोरांची सगळ्या एक इच्छा होती, बास आता कोणाच्या हातात बैल ना द्यावा गाडी आणायची. आणि माझं म्हणजे मी मनापासून आज माझं मी नियोजन केलं. माझा मी पावती टाकली, माझं मी सगळं केलं. बैल सकाळी पोराशी म्हणलं आज बैल पावा. पण आता तुम्ही म्हटलं की जरा 2-3 मैदानामध्ये बॅड पॅच आला, काय संघर्ष करावा लागला त्या दरम्यान? काय नाही, ह्यात ते काय माहिती का, ह्यात संयम पाहिजे. संयम नसला तर तुम्हाला हा बोलावा गावत नाही. संयम पाहिजे. घरी गेलं की पोरासनी काय बोलायचं नाही, काय नाही. आणि आमची एवढी पोरं आहेत ना, बरोबर, गावा म्हणजे मार बैलांना खाल्लाय म्हणून मी उद्या येत नाही. रोज गोट्या एवढी समाधान असतं आम्हाला. मार खाऊ द्या तर त्यानं गुलाल करू. बरोबर. आणि ही जी करायची ना, ही फक्त ह्या पोरांसाठी करायची. माझ्या हात काय नाही, ह्या पोरांचा बैल आहे. कारण आता बघता सगळी टीम अख्खी दिसते आपशिंग करायची असेल किंवा तुमच्या काय करत नाही बैलांचं. सगळे गावातले गावात सगळी आम्ही समजे घरात पोरं असते का, एका गोट्या बसलेल्या ते संध्याकाळची सगळी एवढीच असते. निकाल वाजत नाही. समधी ही जी आहे ना, त्यांच्यासाठी फक्त बैल पोहोचतोय. बरं, म्हणजे आजचा हा निकाल तुम्ही कोणाला समर्पित करायला आता? आमच्या सगळ्या टीमला. बरं, कारण कुठेतरी एकजूटपणा दाखल दिसला की नंबरात नंदी नक्कीच राहतो. बोला. ड्रायव्हर आता भारत नाव करतोय, वादळ पण करतोय, ज्या पद्धतीने तुम्ही आता म्हणला की आता तुम्ही एवढे दिवस झाले बैलगाडी क्षेत्रामध्ये, एवढं मोठं नाव आहे, भरपूर मोठमोठ्या बैलांच्या गाड्या तुम्ही पळवल्यात, इथून पुढे पळवाल, तरी देखील संघर्ष करायला लागतोय, काय सांगाल? संघर्ष ही बैलगाडी क्षेत्र आहे. आज हार आहे, उद्या जीत आहे. याच्यात तेवढा संयम, तेवढं तुम्हाला यश आहे. तुम्ही म्हणणार रोज दुधार पाहिजे, रोज बैल राहायला पाहिजे. पहिल्यांदा कमीत कमी 3 अड्डे मार खाल्लं पाहिजे माझे. बरोबर. का तेव्हा कळतं की आपला बैल बी काय पोहोचतोय, आपल्याकडे तरी काय तरी चुकतंय. तर रोज गुलाल घ्यायचा. कोणातरी कोण म्हणतं असं आहे तसं आहे, काय नाही. याच्यात फक्त बैल पळायला पाहिजे आणि संयम पाहिजे ना. आता तुम्हाला संधी आहे. मग कुठंतरी आपण ज्याबद्दल बघतो की आता तुमचं नियोजन जसं असतं की कधी तुम्ही असं एकदम टॉपच्या नंदीकडे कधी जात नाहीत, आतापर्यंत अंदाज आहे लय जण असली फोन म्हणजे आपल्याला कोण पायऱ्याला नाही म्हणतच नाही. आपण म्हणजे कामावलं तेवढं आपल्याला कोण नाही म्हणत नाही. फक्त आपला बैल कुठं पावतर पोहोचतोय आणि आपण कुठचा बैल घालायचा ते आपल्या मनात पाहिजे. आपलाच बैल पळणं आणि आपण म्हणत नाही ना बाक्का सुरू करून पाहायचे, कशाला पाहायचे जावा. आपला बी बैल पाहायला पाहिजे त्या प्रेशरने. आजची गाडी कशी बघायला तुम्ही, तुमचा एवढा अनुभव काय वाटतं या जोडीचं? आज गाडी सलग 2 मैदान ही गाडीचा 1 नंबर. गाडी पाहिली आणि आज कसं गावाच्या जरा अड्डा आहे, इथं 3 मैदान झालं. आपण तेव्हा बैल आणला नव्हता आणि एक मनात आलं की भागातला शेवटचा अड्डा येऊ, गाव जवळ आहे, काहीतरी झालं पाहिजे. पोरांची एक इच्छा होती. काल 2 फेरा फोन पाहालाय आणि म्हणजे माझ्याच मी स्वतःच्या मला म्हणलं आज आपला बैल ह्या अड्ड्यात पाहायचा. पावलं जाणार माझ्या कृपेनं आज आम्हाला 1 नंबर झाला. ड्रायव्हर कुठंतरी वादळनं तुमचं संपूर्ण टीम असेल किंवा तुमचं मन कुठंतरी आज राखलं म्हणायला लागेल, त्याच्या पण मनात काहीतरी आलं असेल. काय आता त्याला नाही तसं ते मान खाली घालतच नाही आमची कोणाची. कारण की ते एखादं मैदान मार पण असं नाही की 4-5 नंबरला उतरतो, क्वार्टरला राहते गाडी. असं नाही. 2 फेरं पळाला आणि आज 3 फेरं पळाला. काय कॉन्फिडन्स होता का तुम्हाला? कॉन्फिडन्स मध्ये त्याचा एवढा असतं की तो एकदा गाडीला गाडी घातली ना मागे त्यानं तर मागे तो कडत नाही. म्हणजे पोरांचा पहिल्यापासून गटाला 2 दिवस पळणं म्हणजे जोक नाही. कारण की बैला जे काय बैल एवढा पाहिला या, उद्या जरी बैल पाहिला ना तरी इतकाच पाहणार. बैल काय खासियत काय त्याची? खासियत म्हणजे त्याला काय कळतच नाही. आता जरी सोडला ना तरी मारणार, काय करणार त्याला कळतच नाही.
आणि ह्या बैलांनी कळत नाही की आपण किती पळतून किती नाही. कुठेतरी आता कसं असतं की तो रिझल्ट जो तुम्हाला मिळतो त्याच्या मागे तुमचं कष्ट आहे, तुम्ही त्याची देखभाल त्या पद्धतीची करताय. लय कष्ट म्हणून घेतले तो 3 बैलात दिवस काय. म्हटलं तरी पळवू शकतोय, कारण त्याच्या मागे भरपूर कष्ट आहे. आम्ही बैल घेतल्यापासून नाही का नाही आम्हाला जर बैलांनी नाराज केलं नाही म्हणजे आमचं पप्पू शेट असतील मेन माणूस बैल सांभाळणारा गोट्यावरती सगळं तो करतो, त्याला एकट्याला बैल मारत नाही, सगळ्यांना बैल मारतो. सगळं तो करतो. ह्या पोराला लय कष्ट आहे बैलात. आर्यन नाव. मग सगळ्यात जास्त म्हणजे वादळबरोबर किंवा वादळ आणि बारांबरोबर वेळ घालवणारा पण तो. चालू बैल त्याच्यापाशी आता किती मोठ्या किती मार्का बैल आणून बांधायचा, दुसऱ्या दिवशी पोरग एकटाच बाहेर काढणार तो बैल. याचा भरपूर कष्ट आहे त्या आर्यन. कुठंतरी म्हणजे ते त्याचा जीव लावला नसतो. जो म्हणजे आव काय जर असलं तरी ते ओळखतं. आज तो मैदानात पण नसतो, आज पहिल्या मैदानात आलाय. आज पहिल्याच मैदानात आलाय तो. पहिलं घेतल्याच आज पहिल्यांदा आलाय. पहिल्यानं बी एक नंबर केलाय. तो घरीच असतो, ते घरच्या बैलासाठी असतो. एक बैल मैदानात असला तरी एक घरी असतो, त्यासाठी त्याला घरीच ठेवतो. आणि जाऊ म्हणजे पहिल्यांदा सकाळी म्हणला आज भैया मी येणार आहे त्याला म्हणलं आणि तेव्हा आला आणि बैलांनी बी आज एक नंबर करून दिला. एक नंबर करून द्या. मोठा आनंद असतो. गावच्या शेजारचं मैदान म्हणजे गावचंच मैदान म्हणून चालू. आनंद फक्त या पोरांचा आनंद आहे तोच आपला आनंद आणि ह्यो बैल माझा नसून या पोरांचा आहे. नक्कीच ड्रायव्हर, खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुमच्या टीमला. नक्कीच तुमचं नाव आणि तुमच्या टीमचं नाव हा आपला वादळ कंटिन्यू करेल हीच तुम्हाला शुभेच्छा असेल. धन्यवाद तुम्हाला. आणि त्या मैदानामध्ये आज विसापूरच्या कार्तिक जो आहे पळतो महाराष्ट्राला माहिती आहे, त्यांच्या दावणीतला एक नंदी आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे याचं? लखन. लखन. काय सांगाल आज कोणाबरोबर नियोजन होतं लखनचं? आज वादळ बरं होतं, वादळ आकुडावरच्या काय सांगाल? यांच्या वादळ बरोबर. किती गटात पळवली ती गाडी? गाडी आपली सकाळी 17व्या गटात गाडी पडली. 17 गट. सेमी किती होता? सेमी 5 मध्ये 5 नंबर तास गाडी पडली. 5 नंबर असत होती. काय सांगाल कशा पद्धतीचा पळवत होता? गट असेल सेमी असला तर प्रथम क्रमांकाचा मानकरी जर ठरलाय. आता काल त्याचाच भाव किंवा त्याचा वारसदार म्हणून कार्तिकने 1 नंबर केलाय, आज लखनने 1 नंबर केलाय. काय आनंद आहे? आनंद काय बोलायचंच नाही, म्हणजे असं गगनातच मावत नाही आनंदाचा. त्यांच्या पाळ्यात driver कोण होते गाडीवाज? आकुडावर स्वतः होते. स्वतः होते. नियोजन कसं नियोजन जुळून आलं होतं हे? नियोजन आपण पहिली गाडी पळवलेली जायगाव फाटीवर, जायगाव मैदानावर. तिथं पण गाडीनं चांगल्या पद्धतीने पळून 1 नंबर केलेला. 1 नंबर याच्या आधी पण केलाय. याच्या आधी बी केलेला गाडीनं. वैशिष्ट्य त्यामुळे काय? आपण वासराचं वैशिष्ट्य काय या? वासराचं म्हणजे वैशिष्ट्य एवढं काय. लगातार 5 मैदान 1 नंबर कुठले कुठले मैदान तरी सांगा थोडं. सरासरी सातेवाडी, नंतर दारपुडी, परत जायगाव, धोंडवाडी आणि आज कारंडवाडी. वासरामध्ये काहीतरी धमक आहे. कुठली खरेदी? हे जालन्याकडचीच खरेदी आहे. जालन्याची खरेदी आहे. कार्तिकच्या तिथनंच. कार्तिक जिथून घेतला तर तिथनं. आता एवढं 5 वेळा 1 नंबर केलाय, आज पण 1 नंबर केलाय. त्याचं असं वेगळे पण काय जाणवतं तुम्हाला? तर तुम्ही जवळून बघता त्याला. वेगळे पण त्याचं एक आहे की गट त्यानं काढला की सुट्टा 1 नंबर करायचा. बरं. ज्या दिवशी गट काढला त्या दिवशी तो 1 नंबर केल्याशिवाय माघारी जात आणि आजपर्यंत आम्ही आणल्यापासून त्याने कधीच नाराज नाही केलं. नाराज नाही ती मुलं आली तर त्यानं कधी नाराज केलंय की कधी गटाला हा झाली किंवा काय, असं कधीच नाही. कार्तिक आणि हा नंदी काय नाराजच करणार काय असं वैशिष्ट्य काय दोघांचं पण एवढं पळतायत म्हणजे नियोजन कसं करताय तुम्ही? दोघे असे आहेत, अख्ख्या टीम साठी दोघे बी जीव करतात. आता मग घरची गाडी, मालकाला आणि येणाऱ्या सर्व पोरांना कोणाला नाराज करत घरची गाडी कधी पळतात? लवकरच धप्पा भेटते. शेटच्या नियोजनात लवकरच प्रेक्षकांच्या माहितीसाठी गाडी कोणाच्या नावापैकी शेटचं नाव सांगा. वरच गाडी पण रामेश्वर प्रश्न वरच त्यांच्या कंपनी विसापूर या नावापैकी शेट कदम, महेंद्र शेट कदम. याचा देव आणि कार्तिक. लखन आणि कार्तिक. लखन आणि कार्तिक. मित्रांनो, काल कार्तिकने 1 नंबर केलाय, आज लखनने 1 नंबर केला. याबद्दल ते म्हटले की अचानक नियोजन झालं होतं. मैदान पाडण्याचा म्हणजे निर्णय पण झाला नव्हता, अचानक निर्णय ठरला आणि गाडीनं प्रथम क्रमांक पटकवलेला आहे. शेटला फोन केलेला का? काय म्हणले शेट? शेट बघून खुश आहेत, सकाळपासून खुश आहे. त्यांचं लक्ष इकडं आहे, त्यांचं लक्ष लग्नावरती नाही. शेट सारखं लावायला इकडेच बघतात की कारण म्हणजे लखन पण चांगला पळतो, कार्तिक बी चांगला पळतो. जरा गादा दाखवतो. दावणीची जी बैल आहेत मित्रांनो, 3-4 म्हणजे 3-4 बैल ते सगळे 1 नंबरातली बैल आहेत. म्हणजे कधीच असं नाही की नाराज केलं. मैदान कसं होतं आजचं? मैदान 1 नंबर झालं, आयोजक बी चांगले होते. गाडी कुठल्या फाटीने पळाली गटातले? गट 3 नंबर तास आणि सिमी 5 नंबर तास आणि फायनल 3 नंबर तास. ठीक आहे, आजचं मैदान चांगल्यारीत्या पार पडलं आणि असाच आपला जो विसापूर ते कार्तिक आणि लखन कायम गुलालामध्ये राहू हीच आमची विनंती. धन्यवाद.